पहा सुखी जीवनाचा मंत्र. तर पेनाईल इम्प्लांटने लिंगाचा आकार वाढतो त्याबद्दल सांगायचं. म्हणजे पेनाईल इम्प्लांट ही सर्जरी जी आहे ही केल्यामुळं समजा तुमच्या लिंगाचा आकार वाढतो का, बरोबर आहे? हो. हा, आणि खूप जणांना डाऊट असतो की हे इम्प्लांट नेमकं करायचं कशासाठी, बरोबर आहे? म्हणजे काही जणांना कमजोरी आहे म्हणून करायचं का आकार वाढतो म्हणून. खूप छान प्रश्न आहे तुमचा, नक्कीच उत्तर देऊया तुम्हाला. अतिशय सायंटिफिक आणि महत्त्वाचा प्रश्न. काय असतं माहिती का, बऱ्याच जणांना आपण जरी म्हटलं की डॉक्टरच पाहतील आणि डॉक्टर ठरवतील, पण प्राथमिक माहिती तुम्हालाही असणं आवश्यक आहे. तर हे एक थोडंसं मिसकन्सेप्शन आहे की इम्प्लांट केलं म्हणजे माझा आकार वाढेल, साईज वाढेल. सांगूया आपण. मित्रांनो, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. समजा मी जास्त बोललो की इम्प्लांट केल्यानंतर लिंगाची साईज ही थोडीफार का होईना कमी होते. बघा, आहे की नाही कॉन्ट्रोवर्सी. तुम्ही म्हणाल की इम्प्लांट का करायचं, तर काही कारणामुळं त्यांना डायबिटीस आहे, बीपी आहे, किंवा काही सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कुलोजेनिक काहीही कारण असो, त्या कारणामुळं जर त्या ठिकाणी कट होता येत नसेल तर एक सिलिकॉनचं इम्प्लांटमध्ये टाकलं जातं. अर्थातच बघा, स्ट्रेच पेनाईल लेंथ म्हणजे जेवढी स्ट्रेच केल्यानंतर लिंग मोठं होतं तेवढीच लांबी त्या ठिकाणी ते इम्प्लांट टाकता येतं. पण होतं काय, कालांतराने यामध्ये फक्त आपल्याला बाह्य भाग दिसणारा लिंगाचा नसून आतील भाग देखील असतो. जे जॉईंट त्याच्या आपण कार्पोरा म्हणतो त्या प्युबिसला अटॅच असतात आणि नंतर ते इम्प्लांट थोडंसं मागं सरकलं जातं हालचाल करताना. म्हणून महत्त्वाचा भाग ते कठोरता आणतं. पण त्या ठिकाणी लेंथमध्ये फरक नाही पडला तर गर्थमध्ये फरक पडतो, म्हणजे जाडी वाढते. कारण 2 इम्प्लांट असतात. तर एकच सांगेन, अधिक माहितीसाठी सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात खूप माहिती दिलेली आहे. तुम्ही तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी रोलॉजी भेटा, अतिशय चांगली तुम्हाला माहितीही मिळेल आणि इम्प्लांट केल्यानंतर काय फायदे होतील हे आणखी तुम्हाला सांगूया.